किंवा घरी जा, स्पर्धेच्या बाहेर जा. 11 चेंडू 26 धावांची गरज. मॅच रंगणार आहे. प्रेक्षकांचं फुल मनोरंजन या मैदानावरती आता होणार आहे पुढच्या एक अर्धा तासभर. चला वेळ वाचवा, जास्त वेळ घेऊ नका. कमिटीच्या सूचना येत आहेत मला खूप की खेळाडूंना काय करायला लावा. कुठल्याही टीमला बॅड लाईट इफेक्ट होणार नाही, आपण याची काळजी घेऊ. 11 बॉल 26 रन. यावेळेस हा चेंडू इथे पाहायचे आपल्याला. गगनाला गवसणी घालणारा अर्जुन पठारे स्पेशल षटकार. साधावा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. खरं तर खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जात होतं. तो खेळाडू खरं तर या मॅच मध्ये आलाय आणि एक षटकार सुद्धा खेळलाय. शेवटचे 10 बॉल विजयासाठी 20 धावांची गरज. याही वेळेचा चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेगात. क्षेत्ररक्षक आहेत तिथे सुजित आणि या सुद्धा बॉलवरती आपण पाहत आहोत. ओ ओव्हर थ्रोची 1 रन अजून एक आली म्हणजे आताच्या 2 धावा. काय पळालेत अर्जुन आणि सागर. शेवटचे 9 चेंडू 18 धावांची गरज. इथून पुढे सगळ्या खेळाडूंच्या बुद्धीची खरं तर परीक्षा आहे की तुम्ही माइंड किती फ्रेश ठेवता, शांतता किती राखता, एक सेन्सिबल क्रिकेट कसं खेळता. इथून पुढे खेळाडूंची ही खरं तर परीक्षा आहे. तांदूळ निर्जा 9 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 18 धावांची गरज. याच बरोबर मॅच मधील हवा काढून टाकणारा अर्जुन पठारेंच्या बॅट मधून आला एक तुफाडी षटकार. 6 धावा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. केलंय. शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 12 धावांची गरज. पलीकडच्या बाजूला महेश भाऊ वराळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. महेश भाऊ आपलंही मनापासून सहर्ष स्वागत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. जो अर्जुन खरं तर 1-2 मॅच बॅक फुटवरती ढकलला होता, त्याची बॅटिंग झाली नाही, तो या डावामध्ये थोडासा दुःखपदग्रस्त झालाय परंतु हार मानायला तयार नाही. 8 चेंडू 12. याही वेळेस बिगिट तर केलंय. क्षेत्र तिथे चांगलं निवडलंय. भारत आरोटे आलेत बॉल पर्यंत. बॉलला उचललंय, फेकलंय तोपर्यंत ओ काही गडबड जी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली परंतु 2 धावा या मात्र चपळाईनं कंप्लीट केल्या सागर आणि अर्जुननं. शेवटचे इथे आपण पाहत आहोत 7 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. शेवटचं षटक कोण टाकणार हे पाहणं खूप इंटरेस्टेड राहील भैरवनाथ 11 टीम कडून. 7 चेंडू 11 धावा. 11 धावा 7 चेंडू. कोण होणार या मॅचचा हिरो आणि कोण जाणार सुपर 8 मध्ये. मॅच रंगली वायमसीच्या मैदानावरती. एकलव्य प्रतिष्ठानचा एक बहारदार आमदार चषकाचा दमदार सोहळा खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत खरं तर इथं आपल्याला श्रेष्ठ आणि त्यांचं जे काय त्यांनी काम केलंय ना ते फळाचं इथं आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्या जनतेनं मात्र या डोक्यावरती घेतलेल्या स्पर्धेचं नाव आहे आमदार चषक एकलव्य प्रीमियर लीग. याच बरोबर अर्जुनच्या बॅट मधून येतो एक प्रिमेंडस षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. छत्रपती शिवाजी महाराज की. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली.
उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा संपली इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र. गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ. विजयासाठी 5 धावेंची गरज. 5 चेंडू मध्ये 21 धावा या अर्जुन पठारे यांनी बनवल्या. 13 चेंडू मध्ये 30 धाव संख्येपर्यंत पोहोचलेले आहेत सागर. 6 बॉल मध्ये बनवायच्यात फक्त 5 धावा. कोणाच्या हातामध्ये बॉल दिला जातोय पाहूया. शंतनू निकम की भारत आरोटे, कोण टाकणार शेवटचं षटक आणि रिझल्ट आलाय. 5 बनवायच्यात 5. शंतनू निकम अनुभवाच्या बाजूने गेली सगळी टीम. या दरम्यान या स्पर्धेनिमित्त उपस्थित होत आहेत पिंपरी गावचे सरपंच दीपक बर्डे साहेब. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. बर्डे साहेबांना विनंती आहे कृपया आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 5 धाब्यांची जी काही आपण पूर्णपणे पाहत आहोत गरज आहे. चला वेळ कमी घ्या. 6 चेंडू 5 धाबा. खरं तर पहिल्याही ग्रुपमध्ये 2 सामने जिंकत मिया साहेब स्पोर्ट क्लब टाकळी मी हा संघ जिंकला आणि दुसऱ्या गटामधून रिझल्ट या 2 टीम मध्ये आहे. पठाण वॉरियर संघ स्पर्धेच्या बाहेर गेला, त्यामुळे दोनही टीमनं एक मॅच जिंकली होती. इथे जर टीम अल्फा इलेक्ट्रॉनिक जिंकली सुपर 8 ला जाईल, तांदूळने टीम जिंकली तर सुपर 8 ला जाईल. पाहूया कोण टीम जिंकणार आहे. कुठली तरी एक टीम हारणार आहे. 6 चेंडू 5 धावेंची गरज. शंतनू निकम स्पिनर बॉलर आहेत. शंतनू निकम चेंडू हवेमध्ये आहे. इथे जर झेल झाला तर हो झालाय. मॅच मध्ये परत एकदा इथे इंटरेस्ट वाढलाय पाहिला. विकेट. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी. सुरेख झेल टिपलाय. न्यू बॅटर आपण पाहत आहोत अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. राहुरी तालुक्याचे खरं तर प्रसिद्ध रील स्टार आहेत अनिल शिंदे. 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 5 धाव्यांची गरज. काय अनिल करेल का या 5 धावा का अर्जुनला स्ट्राईक देईल. 5 बॉल 5 या प्रकारचे मॅच पाहायला येतात सगळे प्रेक्षक इथं. आणि आतापर्यंत सगळ्या मॅच या एकलव्य प्रतिष्ठानच्या सगळ्या घासून झाल्यात. हो काय बॉल टाकलाय शंतनून. काल बाबासाहेब बर्डे यांनी शंतनूला निर्धाव षटक टाकलं. आज शंतनू कमाल करतात की काय पाहायचे आपल्याला. 4 चेंडू विजयासाठी 5 धावेंची गरज. 4 बॉल 5 धावा. धगधग खरं तर वाढत चालली सगळ्यांची. यावेळेस हा चेंडू आपण पाहत आहोत कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉल पर्यंत नितीन गागरे आणि 1 या धावसंख्येनं संघ थोडासा पुढे जाईल. शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी धावा लागतायत 4. 3 बॉल 4 रन 4 धावा 3 चेंडू. कोण होणार विजयाचा मानकरी, कोण जाणार सुपर 8 मध्ये. 7 संघ आतापर्यंत आपल्याला सुपर 8 मध्ये भेटलेच, फक्त 8वा संघ कुठला यासाठी मात्र 5 मिनिटं वाट पाहावी लागेल सगळ्यांना. वेळ थोडासा कमी घ्या. जबरदस्त रंगली ही मॅच. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. पाहूयात आपण काय होणार आहे. शंतनूनं मात्र चांगले बॉल टाकले 1-2. 3 चेंडू झालेत आणि 3 बॉल मध्ये फक्त आलेली आहे एकच धाव. 6 चेंडू 5 लागत होत्या. 3 चेंडू डॉट गेले. 3 चेंडू मध्ये 1 रन आली आणि उर्वरित 3 बॉल मध्ये आता धावा बनवायच्यात 4. 3 चेंडू 4 धावेंची गरज. चला हो याही वेळेस इथे भारत बॉलला पूर्णपणे आपण पाहतोय अडवतायत. स्ट्राईक घ्यायची आहे आणि घेतली स्ट्राईक अर्जुननं. इथे पाहत आहोत आपण अनिल शिंदे
बाद आहेत. विकेट. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. त्याला अजून पराकाष्ठा लावण्याचं काम प्रतीक्षा करावी लागते. सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. कोण जिंकणार हा सामना, यजमान टीम की मेहमान टीम. जबरदस्त मॅच रंगलेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय एजाज भाई पठाण, शेहबाज भाई पठाणच्या मालकीचा संघ अर्फा इलेक्ट्रॉनिक, तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील नायकवाडे आणि सतीश वाणीसर यांच्या मालकीचा संघ आहे भैरवनाथ 11 तांदुळनेर. जबरदस्त मॅच. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 3 धाब्यांची गरज. सामना जर टाय झाला ना तर सकाळी आपण सुपर ओव्हर सांगितलेली आहे. आता सुद्धा सामना जर बराबरीमध्ये आला तर सुपर ओव्हर घेऊ. यावेळेस हा बॉल भिरकावलाय आणि याच बरोबर अर्फा इलेक्ट्रॉनिक्स अर्जुननं हा सामना जिंकवलाय. जबरदस्त मॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली. परंतु सेलिब्रेशन का नाही आहे याचं कारण काय की भैरवनाथ 11 तांदुळनेर टीम सुद्धा जबरदस्त खेळली. जबरदस्त मॅच झाली. अभिनंदन. रेट मध्ये पोहोचणारी आणखीन एक टीम 8व्या क्रमांकावरती आपण पाहणार आहोत. अर्फा इलेक्ट्रॉनिक्स हा संघ आपल्याला मिळालेला आहे. तर भैरवनाथ 11 याही टीमला ही स्पर्धा सोडावी लागतीये. त्या टीमनं सुद्धा जबरदस्त खेळ केला, सहभागी झाली स्पर्धेमध्ये. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. सागर हळेकर ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. एकलव्य प्रीमियर लीग आमदार चषक 2025च्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ.